श्री हरि कीर्तन चक्रवर्ती कीर्तन भूषण परमपूजनीय हरिभक्त पारायण श्री मोरेश्वर नागनाथ जोशी सर्वोधिकार महाराज यांच्या घरातच कीर्तनाची परंपरा पहिल्यापासून आहे. आत्तापर्यंत महाराजांनी एकूण 10,000 कीर्तनं आणि 5,000 प्रवचनं केलेली आहेत. विशेष म्हणजे आणीबाणीच्या आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे आणि त्यात त्यांना कारावासही झालेला आहे. आत्ता आपण जे जय श्रीराम म्हणतो ते श्रीराम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर घोषप्रमुख होते. तळजाईचं शिबिर जे झालं महाराष्ट्र प्रांताचं त्याचं सहघोष प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली होती. अनेक वर्ष प्रांगणीय संगीताचे मानक घोष म्हणजे बँड जो असतो त्याचे शिक्षक आणि कीर्तन अध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ते एसके कंपनीत होते. एसके कंपनीत जी भोजनाची सुट्टी वेळ असते त्यावेळेत रोज 10 मिनटं कामगार बंधूंसमोर ते प्रवचन करत आणि सत्संगाची त्यांनी त्याच्यामुळे सगळ्या कामगारांना सवय लावली आणि त्यातनं कामगार बंधूंना धार्मिक आणि सांस्कृतिक शिक्षण मिळालं. धार्मिक सहलींचं विविध ठिकाणी त्यांनी आयोजन केलं आणि सर्व कामगारांना घेऊन गेले. सज्जनगडाच्या इथे जो झेंडा उभा केला आहे तो यांच्यामुळेच तो उभा ती दिशा लोकांना समजावी म्हणून त्यांनी त्या काळात केलेलं होतं. लोकांना कामगारांना व्यसनमुक्ती त्यांनी केली. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य आणि करवीर पीठाचे शंकराचार्य या संस्थांकडून त्यांना अनेक सन्मान आणि तसंच सामाजिक आणि इतर धार्मिक संस्थांकडून त्यांचा भारतात सन्मान झाला आहे. आजपर्यंत महाराजांना 21 पुरस्कार मिळालेले आहेत. नारदीय कीर्तन संमेलनाचे ते संयोजक आहेत. श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान बेट केडगाव याचे ते विश्वस्त आहेत. गीता धर्म मंडळाचे पुण्याचे जे गीता धर्म मंडळ आहे त्याचे कार्यकारिणी सदस्य आहेत. श्री महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यास पुणे याचे ते संस्थापक आणि प्रधान विश्वस्त आहेत. परमहंस परिराजिकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे चरणाधिष्ठान तंजावर येथे त्यांनी केलं होतं. तसंच परमहंस परिराजिकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज चरणाधिष्ठान सेवा समिती ढाका येथे कालीबरी जे ठिकाण आहे तिथं स्वामींच्या पादुका गणपती मारुती अशा विविध देवतांच्या मूर्ती कालीमातेची मूर्ती स्थापन केलेली आहे. या दोन्हीचे ते संस्थापक संयोजक मार्गदर्शक आहेत. अनेक संत महात्मा आणि विशेष मान्यवरांचा त्यांना सहवास लाभलेला आहे. प्रत्यक्ष कीर्तनात त्या विभूतींची उपस्थिती होती. त्यांचे त्यांना आशीर्वादी मिळालेले आहेत. मी थोडक्यात हा परिचय करून दिला. त्यांचा परिचय खूप मोठा आहे. वेळेअभावी एवढंच सांगतो आणि मी आता महाराजांना विनंती करतो की त्यांनी या उपस्थितांना संबोधन करावं आपलं मार्गदर्शन करावं.